आतापर्यंत कंपनीमध्ये जे जे प्रोजेक्ट झाले होणार आहेत त्या सगळ्याचा रिपोर्ट करून उद्या माझ्या टेबलवर पाहिजे मला. आणि हे सगळं काम आनंद तू करणार आहेस. ओके. आणि ओल्ड फर्निचर दिसत नाही. माइंड युअर लँग्वेज. काय चाललंय तुझं? ते सिनियर आहे, त्यांच्याविषयी तू असं बोललेलं मी खपवून घेणार नाही. बाकी काही कर. रिलॅक्स. ते आपले पानवलकर दिसत नाहीयेत कुठे. श्रेयस तुला माहिती असेल ना, सारखा सारखा त्यांच्या मागे मागे फिरत असतोस. टेल मी. ते काही दिवस सुट्टीवर गेलेत आणि वहीन आय मीन मॅडमना त्याची कल्पना आहे. काय बोलतोस? ओके ठीक, दिस वन टाइम इट्स ओके. पण ह्या पुढे कोणालाही सुट्टी हवी असेल तर माझ्या परमिशन शिवाय सुट्टी सँक्शन होणार नाही. आणि माझ्या अगेन्स्ट जाण्याचा कोणी प्रयत्न केला तर मी हे डील कॉल ऑफ करेन. फाइल्स रेडी ठेवा. चल रू. एक्सक्यूज. फर्निचर मी ओके. तू हे फर्निचर हलव. चल. ऑल द बेस्ट रघु. पण राधिकाला फोन करून बघूया ना. कशाला उगाच? कळेल ना. हाव ना, कशाला म्हणजे तर काका चाललोय तिथं ते आपल्याला कळेल. झालं तुझं सुरू? परत तोच विषय घेऊन बसलीस. कशाला काळजी करतेस? काय होणार नाही आहे. अहो तुम्ही पण काही टेन्शन घेऊ नका नानी. अहो पण काळजी तर वाटणारच ना. काळजी तर मला यांची पण वाटते. माझी? आम्हा माझी काय, आता नवरात्र आलेली आहे की नाही. तुम्ही एक काम करा, यावेळेला नवरात्री उत्सवाची संपूर्ण जबाबदारी तुम्ही माझ्याकडे द्या. कशी एकेकाला शिस्त लावतो बघा. मी आहे तुमच्यासोबत. होय ना? मला तेच तर नको आहे. काय? तुमच्या दोघांची झालेली युती. हा बरं, हे तिघ जण एकत्र आले ना की बस नुसती नोकझोक करत असते. आणि आपलं मनोरंजन किती करतात. हो काय बोलताय काय तुम्ही? आम्ही काय तुमचं मनोरंजन करतो? अहो चेष्टा करतायत आपली. सरिता ते बघा काय म्हणतायत. तुझंही तसंच आहे. तुझं काही वेगळं नाहीये. अगदी सत्य बोललात. बेल वाजलं. कोण आहे? तुम्ही बसावं. कोण टार्गेट पोरं आहेत ते मी बघतो. अरे दार उघडं असताना बेल कशाला वाजवता? अरे काय काय चिडलेत कोणावर? पण चिडतोय कसला? बस 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 बसून घ्या. अहो नाही बसून घ्या. काय अरे हे बघा काय आणलंय मी. आईस्क्रीम. आई लवकर द्या सगळ्यांना, नाही तर ज्यूस होईल. हो थांबा, तुम्ही काय लगेच ऑर्डर देताय? म्हणजे? नाही एक मिनिट सॉरी. म्हणजे मी आईस्क्रीम तुमच्यासाठी नाही आणलंय, मग राधिकासाठी आणलंय. ऐकलं का? आता आपल्याला काही किंमत नाही राहिली बरं. अहो नाही हो नानी, काय लगेच रुसून बसते. नाही तसं काही नाहीये. मी एवढंच सांगतोय की आज राधाला बिझनेस मध्ये पार्टनरशिप मिळाली आहे ना, म्हणून. अरे तुमच्या सगळ्यांसाठी वेगळी पार्टी देणार आहे मी. काय कधी देणार पार्टी? अरे यंग बॉय बोलो ना, कब चाहिए पार्टी बोलो. तू ठरव. ठीक आहे, मग राधा आल्यावर ठरवूया कधी पार्टी करायची. ओके येऊ तर दे. हे काय तुम्ही असे नुसतेच बसलायत? अरे नुसते आलो, नुसतेच बसलो. काय करणार? मैं तो समझता था तू बहुत हार्ड बुड्ढा है. अरे बुड्ढा हार्ड है लेकिन करेगा क्या ना. अरे करेक्ट. अरे डोरेमोन आहे ना अभी. क्या का पत्ते खेळूया जरा, काहीतरी मस्त हॅपनिंग होईल. येस. अरे चला चला पत्ते खेळूया. तुमच्या आवडीचा कुठला बदाम सात. चला चला या. तुम्हाला काय झब्बू? Yay, Daddy, I'm so happy. Sorry. बस सॉरी. पण एवढं झालंय काय तुला खुश व्हायला? एक कॉफी. चालेल. हा 2 कॉफी द्या प्लीज. असं छान कॉफीचा अरोमा येतोय ना. हा आता सांग काय झालं एक्झॅक्टली? अरे काय नाही झालं ते विचार गॅरी. म्हणजे नक्की काय केलंस तू? ऑफिस मधल्या सगळ्यांना असं सरळ करून आली आहे ना मी. अँड डू यू नो व्हॉट?
आज मी गुड फॉर नथिंगला आणि जेनीला टेबलवर सांडलेली कॉफी पुसायला लावली आहे. शनाया तू बरी आहेस ना? तू त्या राधिकाशी कशाला उगीच नडायला जातेस? ऐक ना, ती राधिका तुला सोडणार नाही, मी सांगून ठेवतोय. अरे ती काही करू शकत नाही रे. इनफॅक्ट मी आज ते जाड्या आनंदला पण सुनावलं. त्याला पण कशा त्याच्या मागे लागायचा काय संबंध आहे? कशाला उगीच शनाया? गॅरी, तू विसरलास का? ह्याच लोकांनी आपल्याला टेबल पुसायला लावलं होतं. त्याचाच रिव्हेंज आहे हा. शनाया, एक वेळ राधिकाचं ठीक आहे, पण त्या जेनीचा काय संबंध आहे? हा, ते जेनी बिचारी सिन्सिअर आहे ना, तिला कशाला उगीच तू? ती काही सिन्सिअर वगैरे नाहीये. खूप माज आलाय तिला. इनफॅक्ट या सगळ्या ऑफिसवाल्यांना माज आलाय. त्या श्रेयसचा पण कसा माज उतरवते आता तू बघ. शनाया, माझी एक गोष्ट ऐक. तुला याच लोकांबरोबर नंतर काम करायचंय, तर कशाला उगीच पंगे घेतेस? हॅलो, काही गरज नाहीये. सो व्हॉट? मी काय त्यांची एम्प्लॉई नाहीये. आय एम देअर बॉस. त्यामुळे त्यांना माझं ऐकावंच लागेल. बरोबर, ठीक आहे. चल, कॉफी. चीअर्स. काय लोक आहेत हे मला काही कळतच नाही. हा गुरु आधी तुला त्रास देतच होता, आता ही शनाया पण त्रास द्यायला लागली. त्या राग आल्यानं हाकलून द्यायला पाहिजे दोघांना. खरंय तुझं, पण ते आई बाबांना त्रास देतात ना, त्याचं मात्र मला वाईट वाटतं. काय केलंय रे आई बाबांनी या दोघांचं असं वाईट? तुला एक कळतंय का दादा, ते सुद्धा आई बाबांचं कुठे काय वाईट करतायत, ते तुझं वाईट करतायत आणि ह्याचा त्रास आई बाबांना. बरोबर आहे तू म्हणतोस, अगदी बरोबर. हे मला त्रास देताय म्हणून आई बाबा अपसेट होत आहेत. त्यांना ना आई बाबांबद्दल काही वाटत नाही, खरंच काही वाटत नाही. पण मला तर वाटतं ना, मला आई बाबांबद्दल काळजी वाटते, प्रेम वाटतं, सर्वस्व आहेत ते माझे. मी नाही त्यांच्याशिवाय राहू शकत. आणि एवढंच नाही, आई बाबांचा कोणी अपमान केलेला मला सहन होणार नाही. मी सोडणार नाही कोणाला. नाही, आणि तू सहनही करायचं नाही. नाही सहन करणार आहे. बघितलंस ना आईला किती वाईट वाटलं, किती दुःखी झाल्या होत्या त्या. कशाच काही नाहीये. मुलगा धड वागत नाही, आपल्याशी संबंध नाही, काय वाटत असेल रे त्यांना. पण तरी ते माझ्यासाठी प्रयत्न करतात. आता आई बाबा माझ्या बरोबर राहतात, अथर्व त्यांच्या बरोबर आहे, हे सुद्धा यांना बघवत नाही. कशात सुख लाभूच द्यायचं नाही. आई बाबा सतत प्रयत्न करतात माझ्यासाठी. कधी कधी एकमेकांशी भांडतात, कधी त्या शन्याशी भांडतात, पण कशात यश नाही. मग वाईट वाटतं त्यांना. आई बाबांना वाटतं या सगळ्यातनं मला शांतता मिळावी, मी मोकळी व्हावे या सगळ्यातनं. पण नाही, मग वाईट वाटतं त्यांना. राधा, एक ऐकशील माझं? आत्ताच्या आत्ता जा आणि आईबाबांशी बोल एकदा. त्यांना धीर दे. त्यांना हे ना नीट समजावून सांग की शनायाने तुझ्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स तयार केले ना, तरी तुला त्याचा काहीही फरक पडत नाही. तू एकटी त्या दोघांशी लढायला समर्थ आहेस. तू नीट समजावत. खरंय तुझं म्हणणं. मी बोलते आई बाबांशी, समजावून सांगते त्यांना की या शन्याशी लढायला मी समर्थ आहे. बोल त्यांच्याशी. खरं हो, थँक्यू सौमित्र. नक्की बोल. हो, पाहिलं मी. तू काऊन गेली तिथे? काय करत होती जाऊन बडबड करायची? बघा, आपण घरी बसून असं सहन करत राहायचं का? ती प्रत्येक वेळेला आपल्याला त्रास देईल आणि आपण आता सहन करत राहायचं, हेच करायचं का? पण सरिता, तुला तिथे भांडण करायला जायची गरजच काय होती? मग का करायचं? घरामध्ये बसू डोकं फोडून घेऊ का? तू डोकं फोडून घेतलं ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. काय कळतं त्या पोट्टीला? एक नंबरची बायताड आणि बिनडोक पोरगी आहे. नीतिमत्ता तर जाऊ दे, गाडीची समजूतदारी देखील तिच्यात नाहीये. एवढं टोकाचं वागेल असं वाटलं नव्हतं. त्या पोट्टीचं का करू मी, मला कळत नाहीये. डोकं फोडायची वेळ आली, आता का करू? हो ग, तरी तर मी समजू शकतो. तुला जेवढी राधिकाची काळजी आहे ना, तेवढी काळजी मलाही आहे. त्रास होतो बिचारीला, ती दाखवत नाही. खरं तर मनातून खचून गेली आहे. नाही बाबा, आई बाबा, मी खचले नाहीये. मला माहिती आई, तुम्ही माझ्यासाठी तिच्याकडे भांडायला गेला. बाबा, तुम्हाला माझी काळजी वाटते. तुम्हाला दोघांना असंच वाटतंय का की यांच्यामुळे आणि शन्यामुळे मी खचले? तर तसं नाहीये. हे पहा, यांनी मला त्रास दिला, अजूनही देत आहे. पण कितीही प्रॉब्लेम झाले ना, तरी सुद्धा मी खचले नाही आणि खचणारही नाही. मला पण तुझ्या चेहऱ्यावर सगळं दिसतंय ना ते.
राधिका, अथर्वला त्रास दिला, आपण काही बोललो नाही, सगळं समजून घेतलं. मला त्रास दिला, माझ्यामुळे सगळ्यांना त्रास दिला, आपण सगळ्या आपसामध्ये सगळं समजुतीनं घेतलं. पण आता एवढी मोठी तू फॅक्टरी उभी केलेली आहे, किती कष्ट घेतले त्यासाठी, किती जण त्या जीवावर आहे, आणि ही पोट्टी नागोबा बनून आयत्या बिळावर बसू पाहत आहे. तर सगळं अस्तित्व जमीनदोस्त करत आहे. हे सगळं आम्ही सहन करायचं का? आणि त्यामुळे तुला किती त्रास होता हे आम्हाला दिसत नाहीये का? आई तुम्ही शांत व्हा बर. मला माहितीये आई वडिलांना मुलांची काळजी वाटते, तशीच तुम्हाला माझी काळजी वाटते. पण ही राधिका आता पूर्वीची राधिका राहिलेली नाहीये. ती बदलली. मला माहितीये ती शन्या इथे का आली आहे, तिच्या मनात काय चाललंय. बालिश ताळे करून राहिली ती. मला सगळं कळतंय. तुम्ही आता काळजी करू नका. राधिका त्यांना पुरून उरेल. हो मान्य आहे, पण तुझ्या ऑफिस मध्ये तिनं जर अजून तुला बरं झालं बाबा ती ऑफिस मध्ये आली. स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय ती. आता पहा तिला कशी सळो की पळव करून सोडते. ती मला आता कधीच त्रास नाही देऊ शकत. आता तुम्ही पाच तिला फक्त ऑफिस मधूनच नाही तर या गुलमोहर सोसायटीतून सुद्धा बाहेर काढा. उरलेले पैसे परत कर. नाही उरणार. आणि चावी घेऊन जा जाताना. काऊन बरं, तुम्ही बाहेर जातात का? मी नानासाहेबांकडे जाणार आहे. अगं त्यांच्याकडे जुन्या गाण्यांचा संग्रह आहे ना, तो ऐकणार आज, आणि काही आवडली गाणी तर मोबाईल मध्ये फिट करून घेणार. बर. किशोर कुमारची गाणी. अरे राधिका, बाबा तुम्हाला आवडतात ना किशोर कुमारची गाणी? तर भाई तू काऊन बरं इतक्या लवकर आली? बरी आहेस ना? होय मी बरी आहे. अगं पण आज खूप काम आहे म्हणे ऑफिस मध्ये, मग इतक्या लवकर कशी काय आली? तू येण्याबद्दल नाही काही बरं, म्हणजे धास्ती वाटते ना म्हणून म्हटलं. नाही आई, काळजीचं काही कारण नाही. काळजीचं कारण नाही कसं बरं? ती भैताड जेव्हापासून तुझ्या ऑफिस मध्ये यायला लागली का नाही, तेव्हापासून माझ्या जीवात जीव नाही. सारखं असं वाटत असते गोंधळ घालेल, तुला त्रास देईल. आई आता तसं काही होणार नाहीये. म्हणजे आता शन्या काही कुरगोडी वगैरे करू शकणार नाहीये. आम्ही मस्त उपाय काढलाय. कसला उपाय? आता आम्ही आमची सगळी महत्वाची कामं मीटिंग्स घरातून करणार. चांगली कल्पना आहे. काय बाई चांगली कशी बरं? आता हिच्या गैरहजेरीमध्ये तिथं काहीतरी केलं तर मग काही गोंधळ घातला मग? आई तिला तेवढी अक्कलच नाही. तिला फक्त दुसऱ्यांमध्ये रुबाब जोडायचा आहे. आता बस म्हणो ते केबिन आणि ऑफिस घेऊन. तिला ऑफिस मध्ये बसवू नकोस. केबिन मध्ये चांगली कोंडून ठेवू का? चांगली जिरवली तू शाने आजी. बरं बरं मी बोलत काय बसले, मला बरीच काम आहे. इथलं सगळं आवरायचं आहे. आणि एक महत्वाची बाबा इथे आम्ही मीटिंग केली तर चालेल ना? अगं तू बिंदास कर, तुला कुणीही त्रास देणार नाही इथे, कारण आम्ही दोघेही तसेही घरी नाहीये. कुठे निघाला? अगं मी जात आहे सब्जी मंडीमध्ये, हे जात आहेत नानाजींकडे. मला हेच तर नकोय ना. का? अहो तुम्ही इथे थांबा, काही फरक पडत नाहीये. तुम्ही इथे असल्याने काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही नाही, हे पहा आमचं आधीच ठरलं आहे. अगं तू असं का विचारते इथे मीटिंग करू का आणि काम करू का ऑफिसचं म्हणून? घर तुझं आहे राधिका, हो की नाही? तू काही कर, काही टेन्शन नाही. तुझ्या सगळ्या स्टाफला बोलव, मीटिंग कर, ऑफिसची कामं कर. आम्ही येतो जाऊन तोवर. चल येतो ग मी. चल आले मी. काय करू यार, मी कोणीच नाहीये इकडे. नथिंग पण नाहीये इकडे. कंट्रोल रघु इडियट आहे, त्याला पेस्ट कंट्रोल म्हणायचं असेल. शन्या रिलॅक्स रिलॅक्स. Oh my god, oh my god, oh my god. कोण आहे बाहेर? Anybody there? काहीतरी बोला ना. वॉचमॅन आलाय का?
कोणीच नाही, कोणीच नाही. मी बाहेर येते. कोणीच नाहीये. कोण आहे? हो शनायाबाई, कोण तुम्ही? जा इथनं जा. गेट लॉस्ट. हो शनायाबाई, आम्ही फॅक्टरीतल्या बायका. विसरलात का आम्हाला? सम्राट तू? अरे तुम्ही जरा इडियट आहात का? केवढी घाबरले मी. घाबरायला काय आम्ही भूत आहोत? नाही, ते घोस्ट कंट्रोल आणि पेस्ट कंट्रोलचं नेव्हर माइंड. काय? हो, यांना वेळ लागलाय का? यांना वेळ लागत आपले पैसे कोण देणार? कमळाताई, विचारा तुम्हीच. हो हो, बरं झालं इथेच भेटलात. आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. कसलं काम आहे माझ्याकडे? पण तुम्ही फॅक्टरी सोडून इथे आलातच कसे? तुम्हाला कोणी परमिशन दिली? आणि इथे येऊन काय करायचं तुम्हाला? आम्ही ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीचं ऑफिस आहे हे, आणि आम्ही आमचा पगार घ्यायला आलोय. व्हॉट? अहो पगार, आमच्या पगारासाठी आलोय आम्ही. आमच्या मेहनतीचा पैसा आहे तो. ठीक आहे, पण आता ऑफिस मध्ये कोणी नाहीये, त्यामुळे तुम्ही नंतर या. ओके, जा. तुम्ही आहात ना, तुम्ही त्या पगार. मी कधी देऊ तुम्हाला पगार? राधिकाने नाही दिले का तुम्हाला पगार? दिले ना, पण अर्धेच पैसे दिले आणि म्हणाले अर्धे पैसे दुसऱ्या मालकिणीकडनं घ्या, म्हणजे तुमच्याकडून. व्हॉट? हो, पैसे द्या, पैसे. पगार, आमचे पगार द्या. आमचे पगार द्या. द्या आमचे पैसे. मग काय ठरवलंय तुम्ही? मी तुम्हाला तुमचे पैसे देते, पण मी तुम्हाला चेक दिले तर चालतील का? हा, चालतील? मग सगळ्यांचे चेक साईन करायला थोडा वेळ लागेल ना. तुम्ही बसा ना प्लीज. सिट, रिलॅक्स. आई, झाली का मीटिंग? हो झाली. तुम्ही बसा आई, मी पाणी देते. काय बाई, का बा श्रेयस, कसा आहेस? बरा आहेस ना? मी मस्त. तुम्ही कशा? मस्त मस्त. आई बाई, हळूहळू. केवढा पाऊस रे बा. खूप पाऊस पडतोय बाबा, एवढे खड्डे, नुसते मला भीतीच वाटत होती बा चालता चालता. हो, पडले गिडले तर. नाही नाही, असं काही बोललं का? अरे श्रेयस, अरे बाबा, कसा आहेस? मस्त. हा, बस. तुम्ही काय म्हणताय? घरी आई वगैरे कशी आहे? आई मस्त मस्त. खूप दिवसांनी आज येणं झालं इकडे. आता काय इथेच बसून काम करायचंय काही दिवस. नाही, छान आहे. हे काय राधिका, हे भाजीचं काय करत बसलीस? सरिता करेल ना. बाबा, इतक्या वेळात कामच तर करत होते ना. आता झालं, आता म्हटलं जरा भाजी करते. तू आपल्या ऑफिसची कामं कर म्हणजे झालं. बाबा, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळते. म्हणजे मोठी कंपनी आहे, त्यांची ना चेन आहे रेस्टॉरंटची. त्यांच्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये आपल्या कंपनीचे मसाले जाणार आहेत. अरे वा, बढिया. हो वहिनी, आणि आता या कंपनी बरोबर आपलं डील झालंय, त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. पण हळूहळू आपण त्या इंटरनॅशनल प्रोजेक्टचं सुद्धा डील फायनल करूयात. हो त्यांच्याकडनं बऱ्यापैकी फंड येईल आणि आपल्याला खूप चांगला फायदा होईल त्याचा. हो, बरोबर आहे. पण ही गोष्ट शन्याला कळता कामा नये. हा, त्यासाठी आपल्याला सगळ्यांना सतर्क राहायला लागेल. कानोकान खबर लागता कामा नये. बिलकुल बिलकुल, याची खबरदारी घेच तू. भिंतीलाही कान असते का? आई, आता तर आम्ही प्रयत्न करतोय की कशी लवकरात लवकर आपल्या कंपनीतनं निघून जाईल याचा. नाही राधिका, शनाया तुमच्या ऑफिसमधून बाहेर पडणं फार आवश्यक आहे. ती एकदा का बाहेर गेली ना, तुझ्या मार्गात येणारे सगळे अडथळे दूर होतील. तिला सोडू नकोस तू. चांगला धडा दे. बाबा, ते आपण करण्याची काही गरजच नाही. फॅक्टरीतल्या बायकांनी बरोबर बघून घेतलं असेल शन्याला. काय? पार सळो की पळो करून सोडलं असेल तिला. गॉड, या बायका. ओ गॉड.
अगं कुठे गेली? तिकडे तिकडे. अरे ते तिकडे थांब थांब. अच्छा ह्या शनाया मॅडम. हे सगळे शनायाच्या मागे का लागले? काही नवीन लफडं नाही ना केलं हिने? कुठे गेले ते? प्लीज मला हेल्प करा, प्लीज माझी हेल्प करा. काय झालं? काही बायका माझा पाठलाग करतात, प्लीज मला कुठेतरी न्या ना. का त्या पाठलाग करतात तुमचा? आय डोंट नो, प्लीज मला सेव्ह करा प्लीज. मी काय करू पण? न्या ना मला कुठेतरी. बर चला चला चला. इथं काय करते? ए कोण आहे तू? चल तिकडे. चल तिकडे. मी कोण आहे तुम्ही? और गाडी शनाया आहे का? जाऊ दे बाबा, मॅडमला सांग. हॅलो. हा हॅलो मॅडम, मी रघु बोलतोय. बोल रघु. अहो मॅडम ते पळाले ना. काय सांगतोस? हो मॅडम, त्या पळाल्या, त्यांच्या मागे आपल्या बायकाही पळाल्या. मग नंतर मीही पळालो, पण नंतर मध्येच कुठं गायब झाल्या कळलंच नाही. म्हणजे बायकांनाही कळलं नाही. मग मी थोड्या वेळा तिथं उभं राहिलो तर त्या गाडीत बसल्या, गाडी गेली. पण कोण होतं गाडीत? अहो मॅडम ते बघेपर्यंत गाडी गेली होती ना. बरोबर, ठीक आहे, मी करते तुला थोड्या वेळाने फोन. हॅलो. हा हॅलो, मी आलोय का इथे? ओके ओके, पण मग तू आत कसं येणार? तुला तुला पॅरेट दिसतोय ना? हा हो दिसतोय दिसतोय मला. आणि सोबत तो ज्योतिषी पण आहे. आय नो यार, मग आता कसं निघणार आपण इथनं? थांब मी करतो, काहीतरी आयडिया करतो. तू एक काम कर, तू त्या पोपटच्या हातामध्ये एक बॉक्स दे. मॅड आहेस का तुला गॅरी? मी कुठनं आणणार आहे आता रिकामा बॉक्स? आणि त्याला बॉक्स देऊन काय होणार आहे? अगं बघ ना, आतमध्ये दुकानामध्ये असेल ना कुठेतरी. काहीतरी कर ना मॅनेज, आजूबाजूला बघ ना कुठेतरी. ओ गॉड गॅरी, नाही गॅरी, बॉक्स आहे इथे. हा आता 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 नीट लक्ष देऊन ऐक मी काय सांगतोय. माझा बॉक्स रेडी आहे, पण मग हे पॅरेटला का द्यायचं आहे? मी सांगतोय तुला तेवढं कर. तुला इथून बाहेर पडायचंय ना, हा कल्टी मारायची आहे ना, त्यामुळे मी सांगतोय तेवढं कर. ओके ठीक आहे, देते मी पॅरेटला बॉक्स. बाय. हा चल. अरे शॉने पॅरेट. अरे शॉने झालं का शॉपिंग? नाही अजून थोडा टाइम लागणार आहे. तू एक काम करशील का पॅरेट? हा बॉक्स घेऊन तू बाहेर उभा राहशील का प्लीज? बाहेर का? काय आहे ऍक्च्युली, आता बघ पॅरेट, मी नवीन कपडे घेते ना खूप, मग ते ठेवायला काहीच नाही आपल्याकडे, सो मी हा बॉक्स घेतला, नंतर मिळणार नाही ना. अच्छा एवढं हे असं आहे का? चालेल मी राहतो तिकडे बाहेर बाबा. पण हे गाडी ठेवू का? नको नको,
तू बाहेर उभा राहा, मी लगेच येते ना, आपण एकत्रच गाडीकडे जाऊ. हा हे पण चांगलं है ना? बाहेर उभा राहतो इथं काची जवळच आहे मी. येस लवकर या. येस अजून काय बिंदा शॉपिंग करायचं कर. करते. येस बाहेर उभं राहायचं. हा ते मी करतो, तुम्ही काय टेन्शन घ्या नका. उभा राहायचं गेले पण. वा वा वा, ये सोन्या लवकर ये. हो हो, तू उभा राहा बाहेर. हॅलो गॅरी, लिसन, मी पॅरेटला बॉक्स घेऊन बाहेर उभं केलंय. ओके शनाया, एक काम कर, आता मी माझ्याकडे बघत राहा. मी तुला इशारा केला ना की पळून जा. हा, कल्टी मार, फक्त माझ्याकडे बघत राहा. ओके ओके ओके. हे बघा, मी हे घेऊन इथं उभा राहतोय. तुम्ही लक्ष ठेवा. हा लक्ष ठेवा. काळजी नको, आता एकच लक्ष. याला काय माणूस आहे की भिकाडे कुडमुडे. लक्ष इकडे ठेवायचं सांगितलं, इथे तर याचं लक्षणच ठीक दिसत नाहीये. हे काय हो, एक्सक्यूज मी. ऐका ना, तुम्ही इथे काम करता का? हो का? काय बाकी सिक्युरिटी वगैरे ओके आहे का? बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. नाही काही नाही, आजकाल चोऱ्या बिऱ्या जरा वाढल्यात ना, म्हणून विचारलं. बरं ऐका ना, हा जो माणूस आहे ना, मला जरा संशयास्पद वाटतं. काय म्हणता? हा म्हणजे बघा ना, आता बॉक्स बिक्स काय आपण चोरी मारी केली असेल तर माहिती नाही, म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावं. चालेल, बघा एकदा जरा चेक करा. चेक करतो. अहो, एकटे कुठे जाता? काय इकडे या. चाकू बिकू असेल तर काही प्रॉब्लेम होईल ना. तुम्हीच काय मारलं बिरलं तर एक काम करा, 3-4 लोकांना बरोबर घेऊन जा. बघा इकडे या, इकडे अरे इकडे जा. बघा काय काय काय. हो, काय चाललंय? काय काय याच्यामध्ये? मला काय माहिती. काय दाखवा दाखवा. अरे बाबा हे अरे कपडे आहेत ते. इस करू नका तुम्ही. घडी घातलेले. बिल कुठे याचा? बिल कुठं अजून बिल झालेलं आहे. बिल काय नाहीये. बिल नाहीये म्हणजे तुम्ही चोरी केलाय आतून? ए चोर कोणाला बोलतो? चोर कोणाला बोलतो म्हणजे बिल दाखवा याचा. अरे बिल नाहीये आमच्याकडे. कपडे अरे सोन्या पळ. सोन्या पळ. काय म्हणताय? काय म्हणते काय? आता मला मुख्याने मारलं इथं, ते काय मोजायला आलं काय? तिथं सोन्या पळाली. पळाली? तुम्हाला लक्ष ठेवायला सांगित. कुठे गेला होता? तुमची ती करंगळी मी मोडून. सोन्या बघू नका हो. अरे उचल ना सोन्या फोन. फोन कापला. सारखा का फोन करतोय पॅरेट? इडियट. गॅरी, सोन्या लय चित्र वागायला लागले माझ्याबरोबर. लय चित्र वागायला लागले. हे मला सहन होणार नाहीये. मला पण. अरे काय याला अर्थ आहे का? कोण? पण सोन्या मी तुला शोधून काढीनच. लक्षात ठेव, काही झालं तरी मी तुला शोधून काढीनच. अरे लव आहे माझं तुझ्यावर. मला सोन्याशीच लगीन करायचे. तिला कळत नाही का? तिला मी अशी सोडणार नाही. सोन्याला तिला पण नाही सोडणार. ते पैसे आहेत ना 10 करोड, ते पण सोडणार नाही. मी सोन्याला शोधून काढीन आणि थेट तिला ना साखर गावातच घेऊन जातो. बरोबर. लय कडू वागायला लागली सोन्या. साखर गावातच तिला घेऊन जात. मला लय राग येतो. कुणाला मारू? तुम्हाला मारू का? हा तुला फोन येतोय का कोणाचा? काही महत्वाचं असेल तर घे ना. महत्वाचं नाही, पॅरेट. काय?
डायरेक्ट म्हणजे पोपट? शनाया काय हा पोपट तुझा पिच्छा कधी सोडणार आहे? किती त्रास देणार तू? ए बापरे, तू एक काम कर बरं का, आज आता अजिबात बाहेर फिरायला जाऊ नकोस. हा परत तुला गाडीमध्ये टाकेल आणि परत तुला कुठेतरी नेल. प्लीज आता अजिबात बाहेर जाऊ नकोस. हा गॅरी रिलॅक्स, असं घाबरून कसं चालेल? अच्छा, मग काल कोण घाबरत होता? तूच घाबरली होतीस ना एवढी, म्हणून तर मला फोन करून बोलून घेतलं. आणि नशीब मला काहीतरी युक्ती सुचली म्हणून, नाही तर झालंच होतं तुझं आणि पोपटचं शुभमंगल. पोपट वेट शनाया. हा यॉ प्लीज. मग काय तर शनाया, मी तुला सांगतोय तू प्लीज या पोपटरावापासून लांब राहा. तो काय करेल काही भरोसा नाही. काय यार तू काय इतकं घाबरतोय? काय करणार आहे? हे बघ, आपण मुंबईत राहतो, इथे कोण काय करतं कुठे करतं इतकं सोपं नाहीये फाइंड आउट करायला. ओके, असं नाहीये शनाया, तुला लक्षात येतंय का? आपल्या नशिबानं ना सगळ्या गोष्टी बरोबर फिरून त्याच जागी येतात. हे आता माझंच बघ ना, ज्या गुलमोहर सोसायटीनं मला धक्के मारून बाहेर काढलं, आज त्याच गुलमोहर सोसायटीमध्ये मी परत आलो की नाही. याला म्हणतात नशिबाचा फेरा. कळतंय का? व्हेरी फन. तुझी फिलॉसॉफी तुझ्यापाशीच ठेव, काही होणार नाहीये. हे बघ, तारे काय करेल जास्तीत जास्त फोनवर फोन करत राहील, एका पॉइंटला कंटाळेल आणि मग बंद करेल. सिंपल. जाम डोक्यात जायला लागलाय माझ्या, काहीतरी करायला पाहिजे. आता काय करणार आहेस तू? मी तरी तुला सांगितलं होतं, त्याचे ते 10 करोड रुपये खर्च केले ना, तर आता बरोबर येऊन तुझ्या डोक्यावर बसलाय बघ. दिसतंय ना तुला? बरोबर डोक्यावर बसलाय. गॅरी यार तू नुसता निगेटिव्ह बोल, यातनं मला काही सोल्युशन तर देत नाहीयेस. मग माझं मी बघून घेते ना काय करायचं पॅरेट बरोबर ते. थँक्यू. नाही, तुम्ही तुमच्या ठरलेल्या वेळेत या. आणि हा म्हणजे तुम्हाला काय जे काही प्रश्न विचारायचे असतील ते सगळं तुम्ही रेडी करून प्लीज तुमच्या टीम बरोबर आहे. थँक्यू सो मच. बाय सर. बोलवलं? हा इकडे राधिका वहिनीची चेअर असेल. हा आणि इकडे सगळे रिपोर्टर्स बसतील. हो सर. तुझे काही त्यांना प्रश्न विचारायचे ते. आणि तू कदम प्लीज जरा इकडे. खूप महत्वाचं काम नाही चाललंय ना? नाही, बोला ना. हा जरा रघुला मदत कराल का? हो करतो. थँक्यू. सर आपण काय करू त्या टेबलवर? नो सर, आज अपॉइंटमेंट मिळणार नाही. मॅम खूप बिझी आहेत. तुम्ही उद्या या ना ॲट 11 AM. या जेनी कम. सॉरी. येस थँक्यू. यू टेक केअर. या. अरे नंतर हा ते टेक केअर वगैरे सोड. तू काय करते? तू ना अरे मी क्लायंटशी बोलत होते. ओके ठीक आहे, ते झालं ना. या. हा ते टी कॉफी स्नॅक्सचं जरा बघ ना. कारण ना ती जबाबदारी जर चुकून मी घेते ना स्नॅक्स. मी दैनिक व्यासपीठमधून आलोय. हा येस आहे. मायसेल्फ आनंद. प्लीज जरा बसा ना. मॅडम येतात तितक्यात. स्नॅक्स जर मी जबाबदारी घेते ना मीच खाऊन टाकणार. जेनी मॅम. येस मॅम, मला रेवती मॅमनी रेफरन्स दिला. ओ या वेलकम. प्लीज बी सीटेड. आणि ही आमची टीम. ओके हॅलो. मॅम आल्या की इंटरव्ह्यूसाठी वेळ दिला जाईल. तुम्ही बसा. हो चालेल. इथे बसा. त्याचं 4 सीट आहे. तर आपण काय बोलतो? हा ते झालं. टी स्नॅक्स. अरे लो आहे. हा प्लीज तू करा. रघु हा मॅडम. त्यांना जरा चहा कॉफी प्लीज. हो लगेच. इथे पण हे पण एकटे बसले पण आहेत. हो विचार. हा चल. तुम्हाला चहा टी ग्रीन टी वगैरे पण देणार ना? ही विल आस्क. सर तुम्ही जरा शांत व्हा ना. हनी आहे ना? हनी आहे, सगळं आहे. नाही ते फक्त विचार. प्लीज शांत व्हा. हो मी शांत आहे. हा रिलॅक्स. सगळं झालंय तयारी. वा सगळी तयारी झालेली आहे. सगळं रेडी आहे. ही लोक पण आली आहेत. फक्त आता राधिका मॅम आले की झालं. हा कूल ना सर. हो मी. हा